माथा ऊपर करो. नमस्कार. आम्ही दापकेळ या गावातून बोलत आहोत. हे आमचं दापकेळ तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी आमचं गाव आहे. आणि ही जी बघताय आपण, हे जी बघताय तिकडे या ठिकाणी जी आहे ती आमची नदी वाहते अशी इकडं पूर्वेकडून पश्चिमेकडे. या ठिकाणी साठवण तलाव तयार झालेला आहे. तर या ठिकाणी जे आहे आमच्या गावातली जी आहे अर्ध्यापेक्षा जास्त जमीन जी आहे इकडच्या भागामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती दलित वस्तीची तर समजून कमी आहे. आम्ही याच्या अगोदर 2-3 वेळेस सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी आम्हाला जी आहे ती पूर्ण करून द्या. कारण कसं माहिती आहे का, अशी बिकट परिस्थिती तयार झालेली आहे की जिवंतपणे सुद्धा यांना मरण्यात दर्शन करावं लागतं आणि मेल्याच्या नंतर सुद्धा मरण्यात दर्शन करावं लागतं. जर ह्या दिवसामध्ये जर एखादी कोण मरण पावलं ह्या ठिकाणी तिकडे घेऊन जात असं तर एवढ्या छाती इतक्या पाण्यामधून घेऊन जावं लागलं नाही. आणि आमच्या गावचे 50%पेक्षा जास्त नदीच्या पलीकडच्या बाजूला असल्यामुळं शेतकऱ्यांना इथून रोज येणं जाणं करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे एक अर्धा घराचं छोटंसं वाडी तिकडे बसलेली आहे. त्यासुद्धा लोकांना इकडे यायचं म्हणून संपर्क तुटलेला या ठिकाणी त्याला जाणं येणं करणं खूप कठीण आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना अशी विनंती आहे कळकळीची, जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वांना अशी विनंती आहे, तुमच्या जिथल्या कुठल्या काही कोट्यामधून जिथल्या कुठल्या काही निधीमधून बसत असेल तो निधी या ठिकाणी मंजूर करावा आणि आमच्या दापकेळकरांना या त्रासातून सुटका करून द्यावी ही विनंती आम्ही करत आहोत. आणि याच्यावर लवकरात लवकर जर नाही निर्णय घेतला तर आम्ही या तळ्यामध्ये जलसमाधी करण्याचा आम्ही पुढचा काही दिवसामध्ये निर्णय घेणार आहोत. याची आपल्याला एक विनंती म्हणून आवाहन करतो. धन्यवाद.